नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवूया वेगळ्या पद्धतीने टमाटरची चटणी. त्यासाठी साहित्य वापरणार आहोत. पूर्ण आपण टमाटर घेतलेले, आपण लाल मिरची घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, धनिया पावडर घेतला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, जिरं घेतलेला आहे, आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, मीठ घेतलेलं आहे आणि मोहरी घेतलेली आहे. तर सर्वप्रथम जे आपले नाही का टमाटर आहे त्याला आपण दोन भागामध्ये नाही का कट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण त्याला कट करून घेऊ दोन भागामध्ये. आला एका टमाटरचे आपल्याला दोन भाग करायचे आहे. आला आता आपण कट करून घेऊ. तर आला आपण आता कट करून घेतलेला आहे. आता अशा प्रकारे तुम्ही आला कट करून घ्यायचे टमाटरला दोन भागामध्ये. आणि आपण आता त्यासाठी साहित्य घेते. मी आता लाल मिरची घेणार आहे याच्याकडे. जर तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर तुम्ही नाही का हिरव्या मिरच्या पण घेऊ शकता. तर आता आपण एका कढईमध्ये नाही का तेल गरम होऊ द्यायचे आपल्याला. प्रमाणित तेल घ्यायचे आपल्याला. त्यानंतर यामध्ये आपले चिरलेले दोन भागामध्ये टमाटर आहे ते यामध्ये टाकून द्यायचे आपल्याला. असे सोडून द्यायचे आपल्याला. जे काही आपले चिरलेले टमाटर आहे दोन भागामध्ये ते यामध्ये आपल्याला सोडून द्यायचे तेलामध्ये. अशा प्रकारे आपण आता सोडून देऊ. आता याला थोडंसं फिरून घेऊ आता चमच्याने, जेणेकरून चारही बाजूला नाही का तेल लागलं पाहिजे. तर अशा प्रकारे आता फिरून घेतलं आपण. आता यावरती आपल्याला नाही का झाकण सोडून ठेवायचे आहे थोडा वेळ, 2 मिनिटं. त्यानंतर बघू शकता छान असे नाही का आपले नाही का टमाटर नाही का तेलामध्ये हे झालेले आहे छान असे. आता त्यामध्ये आला पुन्हा एकदा फिरून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने चमच्या साहाय्याने. तर अशा पद्धतीने आपण फिरून घेतलं. आता आपल्याला गॅसचा फ्लेम लो करून पुन्हा यामध्ये नाही का त्यावरती नाही का ताट ठेवायचं आहे. आता आपण 5 मिनिटं झाले. आता नंतर नाही का पुन्हा आपण नाही का याला काढून घेतलेलं आहे. यानंतर आपण थोडंसं आता लसणाच्या पाकळ्या आपण चिरून यामध्ये टाकून ते सोडून देणार आहोत. तर आपण लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे. आपली जी काही आपण नाही का लाल मिरची किंवा नाही का कट करून घेतली होती ते टाकून दिली आहे, यामध्ये सोडून घेतलेली आहे. आता चमच्या साहाय्याने एकदा फिरून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. असं फिरून घ्यायचे आपल्याला चमच्या साहाय्याने, जेणेकरून जे काही लसण आहे ते छान असं तेलामध्ये फ्राय झालं पाहिजे आणि मिरची सुद्धा. त्यामुळे आपण असं फिरून घेतो चमच्याने. आता पुन्हा यावरती आपल्याला ताट ठेवायचे आहे आणि 2 मिनिटं असंच राहू द्यायचे याला लो फ्लेमवर. तर बघू शकता छान असं आपले जे काही आपण लसण आणि लाल मिरची टाकली होती छान असे तेलामध्ये झालेले आहे ते. आता चमच्याने पुन्हा एकदा छान असं फिरून घ्यायचं. आता त्यानंतर थोडा कढीपत्ता यामध्ये टाकून द्यायचा आपल्याला, जो आपण नाही का छान असा चिरून घेतलेला होता. त्यानंतर थोडंसं आपण जिरं टाकून दिलं याच्यामध्ये. तर आता आपण जिरं सोडून दिलेलं आहे. आता त्यामध्ये आपण नाही का मोहरी टाकायची आपल्याला. आपल्याला थोडीशी प्रमाणित नाही का टाकायची आहे मोहरी, फार आपल्याला टाकायची नाही आहे. प्रमाणित तुमची जितकी चटणी असेल क्वांटिटी असेल त्यानुसार आपल्याला टाकायची आहे मोहरी. तर आपण थोडी मोहरी टाकली त्यामध्ये. त्यानंतर आपण थोडं मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपण धनिया मसाला टाकलेला आहे, धनिया पावडर टाकलेला आहे. त्यानंतर थोडा गरम मसाला, आलं लसण टाकलेलं आहे, आलं लसणाचा पेस्ट टाकलेला आहे, थोडा गरम मसाला टाकलेला आहे आपण. थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आपण. याला चमच्या साहाय्याने फिरून घ्यायचे. आता याला छान असं चमच्याने फिरून घ्यायचे आपल्याला. अशा प्रकारे फिरून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून आपले जे काही आपण टाकलेलं आहे छान असं मिक्स झालं पाहिजे, म्हणून याला फिरून घ्यायचे आपल्याला. आता याला छान असं आपण चमच्या साहाय्याने फिरून घेतलं. तर छान असं आपण आता लो फ्लेमवर असं आपल्याला ठेवायचं आहे याला. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे आपल्याला आणि 2 मिनिटं असंच छान असं लो फ्लेमवर याला शिजू द्यायचे आहे.
यावरती आपण झाकण ठेवून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता 2 मिनटं झालेले आहे. छान असा ही चटणी आपली तयार झालेली आहे. आता ह्याला पुन्हा एकदा आपल्याला फिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता त्यावर थोडीशी आपल्याला नाही का साखर टाकायची आहे, चिमूटभर, आणि पुन्हा एकदा चमच्या साहाय्याने फिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे छान असा आपल्याला फिरून घ्यायचं चमच्या साहाय्याने. चमच्या साहाय्याने फिरून घेतलेलं आहे. आता आपण लो फ्लेमवर थोडंसं आपल्याला 2 मिनटं ह्याला शिजू द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण शिजू देत आहोत ह्याला लो फ्लेमवर. आता ह्याला खाण्यासाठी आपण वाढून घेणार आहोत आपल्या. तर अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. आपण एक वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर चॅनलची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला छान असं सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून टाका. तुम्हाला कशी वाटली रेसिपी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.